नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. शाळांच्या विकास कामासाठी निधी उपलब्ध करू, मंत्री दादा भुसेंचं वक्तव्य. स्वातंत्र्य दिनानिमित्त कोल्हापूरमध्ये जिलेबीचा आस्वाद घेण्याची परंपरा कायम. जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांचा आंदोलनकर्त्याला लाथ मारतानाचा व्हिडिओ व्हायरल. भंडाऱ्यात 15 ऑगस्ट निमित्त चिकन मटनची दुकानं बंद. आणि वाळूज महानगरात पावसाचा कहर, नळकांडी पूल वाहून वाहतूक ठप्प. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पालकमंत्री कार्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक यांच्या हस्ते सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आलं. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आजोबांना पालकमंत्री पदाच्या खुर्चीवर बसण्याचा पहिला मान दिला. दरवेळी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर विविध विकास कामांचा आढावा बैठका घेत याव्यात, या अनुषंगाने ही स्वतंत्र दालन व्यवस्था कार्यालयात असावी, यासाठी पालकमंत्री कार्यालयात बनवण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. आज ज्या दालनामध्ये आपण बसलेलो आहे तिथं बऱ्याच कालावधीनंतर आता पालकमंत्री कार्यालय सातारा जिल्ह्याचं सुरू करण्यात आम्ही सगळेजण मिळून यशस्वी झालो. मी या पालकमंत्री कार्यालयाचं उद्घाटन आजच्या 15 ऑगस्टला ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांच्या आणि सैन्य दलातल्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या हस्ते आज या ठिकाणी केलं. पालकमंत्र्याच्या कार्यालयात पहिला बसण्याचा मान मी स्वातंत्र्य सैनिकांना देऊन त्यांना या ठिकाणी पहिल्यांदा मानानं या खुर्चीमध्ये बसवलं आणि त्यानंतर आज या कार्यालयामधनं पालकमंत्र्यांचं जिल्ह्यातलं कार्यालय या ठिकाणी सुरू होईल. मी एवढाच विश्वास व्यक्त करतो की आज जिल्ह्यात प्रथमच, कारण पालकमंत्री कलेक्टर ऑफिसला आले की आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर अतिक्रमण करावं लागायचं आणि मग आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात बसलो की जिल्हाधिकाऱ्यांचं काम थांबून राहायचं, कारण त्यांना शेवटी पालकमंत्री आलेत म्हटल्यानंतर सगळं काम बाजूला सोडून पालकमंत्र्यांबरोबर थांबावं लागायचं. शेवटी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचा सुद्धा वेळ महत्वाचा आहे आणि म्हणून हे नवीन पालकमंत्री कार्यालय या ठिकाणी आपण सुरू केलेलं. एक 8-10 दिवसामध्ये अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची नेमणूक या ठिकाणी होईल आणि प्रत्यक्ष कामाला सुद्धा सुरुवात होईल. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन उत्साहात पार पडलंय. या उद्घाटनानंतर माध्यमांशी बोलताना तटकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुती म्हणून लढण्याचा विचार वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याचं सांगितलंय. कार्यालयासंदर्भात रोहित पवार यांनी पॉश कार्यालय केल्याची टीका केल्यानंतर तटकर यांनी चोख प्रत्युत्तर देत म्हटलंय की सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना मी ज्या खेड्यातून आलो आहे त्यांची जाण नसते. 1985 मध्ये मी निवडणूक लढत होतो तेव्हा त्यांचा जन्मही झाला नव्हता असंही तटकर म्हणले. तर सूरज चव्हाण प्रकरणात पक्षाच्या कोर कमिटीने निर्णय घेतल्याचंही त्यांनी नमूद केलंय. सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना मी ज्या खेड्यातून आलो त्याची जाण त्यांना असू शकणार नाही. त्याची जाण असायला एक मिनिट त्यांची जाण असायला, कारण मला 85ला राजीव गांधी या देशाचे पंतप्रधान आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असताना इंडियन नॅशनल काँग्रेसचं हाताचा पंजाबच्या उमेदवारी मिळाली की त्याला त्यांचा जन्मही झाला नव्हता. त्यामुळे त्यांनी फारसा टीका आमच्या पॉशपणावरती किंवा कार्यालयावरती करण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येक कार्यालय आपापल्या नेता आपापल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असतो. पार्थ पवारांनी याच्यामध्ये मेहनत घेतली, त्याचा मला आनंद होतो. 15 ऑगस्टला चिकन मटनची दुकानं बंद करण्याचा आदेश मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर राज्यभरात पडसाद उमटलेले पाहायला मिळालेत. त्याच अनुषंगाने भंडाऱ्यातील सर्व चिकन आणि मटन विक्रेत्यांनी नगरपालिका प्रशासनाच्या तोंडी आदेशाचं पालन करताना दुकानं कडकडीत बंद ठेवली होती. हीच परिस्थिती भंडारा जिल्ह्यातही ग्रामीण भागातही पाहायला मिळाली असून चालकांनी स्वयंस्फूर्तीने दुकानं बंद ठेवली होती. महापालिकेच्या जेवढण नगर येथील शाळेत शिक्षकांच्या सकारात्मक विचारांमुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. या संदर्भात प्रयोगशाळेतील शाळांना नक्कीच मदत करण्यात येईल. यासोबतच पालकांनी विद्यार्थी शाळेत येतील याची काळजी घ्यावी असं भुसे यांनी सांगितलंय. तर मंत्री भुसे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या कवयितींचे शिस्तबद्ध सादरीकरण स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलंय. तर सुरुवातीला लेझिम पथकाने मंत्री भुसे यांचं स्वागत करण्यात आलंय. तसेच तिरंगा रॅलीही काढण्यात आली. शाळेतील मुलांनी तयार केलेल्या हस्तकला दालनाचं उद्घाटन श्री भुसे यांनी केलंय. त्याचबरोबर समर्पण संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना साहित्य वाटपही करण्यात आलंय. देशभक्तीपर गाण्यांवर कवायत हा प्रकल्प सर्व माध्यमांच्या शाळेंमध्ये गेल्या 15 दिवसांच्या पासून प्रॅक्टिस करून
आज राज्याच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सादर केलेला आहे. आपण बघितलं असेल, अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा प्रकल्प त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने सादर केला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक संघटन कौशल्य, देशाच्या विषयी आदर आणि शारीरिक व्यायाम पण त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. 79व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सहयोग फाउंडेशन, वन्य सामाजिक व शासकीय तसेच निमशासकीय संघटनांच्या वतीनं महारक्तदान शिबिराचं आयोजन फलटणच्या मुधोजी क्लब मैदानात आयोजित करण्यात आलं होतं. या रक्तदान शिबिरात विविध शासकीय कर्मचारी व फलटणकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केलंय. परीक्षा पूर्वत आहे त्या संबंधाने या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. फलटण तालुका सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महारक्तदान शिबिर या ठिकाणी आहे. आतापर्यंत जवळपास मुंबईच्या आसपास या ठिकाणी रक्तदान करणाऱ्यांची संख्या त्या ठिकाणी झालेली आहे आणि मला वाटतं दिवसभरामध्ये जवळपास 1000पर्यंत निश्चितपणे या ठिकाणी रक्तदान करणाऱ्यांची संख्या जाईल आणि याचा उपयोग आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की सातत्याने रक्तदान करणाऱ्यांचं रक्त हे लागतच असतं. या बातमीसाठी घेऊयात एक छोटीशी विश्रांती, लगेचच परत येऊयात. पाहत राहा न्यूज अनकट. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला झेंडा वंदन केलं म्हणून आपली नागरिकता संपते का? आपलं देशप्रेम तेवढ्यापुरतच मर्यादित? नवऱ्याला सीमेवर पाठवून मुलाला घरी एकटं सांभाळणारी आई, जेव्हा तोच मुलगा मोठा होतो आणि म्हणतो की आई मी सुद्धा बॉर्डरवर जाणार आहे, मी सुद्धा बाबांसारखा लढणार आहे, तेव्हा ती काय रिॲक्ट करेल? एक सैनिक रिटायर्ड झाल्यावर पुढच्या आयुष्यात काय करतो? देशप्रेम आहे हे आपल्याला कोणी शिकवत नाही. देशप्रेमचे क्लासेस चालत नाही. Army is such a beautiful place where religion is not a barrier. Separation is a part of our life. But आमचं पेन कधी स्टार्ट होतं जेव्हा ते घरात येतात एक दिवस ऑफिस नंतर आणि सांगतात माझा ट्रंक कार्ड. त्या क्षणापासून ती जी भीती आहे ना ती मी त्याला कधी नाही दाखवली. पण जेव्हा आपण आपल्या हस्बंडचे कपडे टाकतो ट्रंक मध्ये, आपल्याला माहिती आहे तो तिकडे चाललाय जिथे काय पण होऊ शकतं त्याच्यासोबत. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. 26 जानेवारी असो किंवा 15 ऑगस्ट, राष्ट्रीय सणांच्या दिवशी कोल्हापूरमध्ये जिलेबीचा आस्वाद घेऊन तोंडगोड करण्याची शाहू काळापासून सुरू असलेली परंपरा आजही कायम आहे. या दिवशी चौकात मोठ्या प्रमाणात जिलेबीचे स्टॉल लागलेले बघायला मिळतात. या राष्ट्रीय सणाच्या दिवशी कोल्हापूरकर सकाळी ध्वजवंदन करून गरमागरम जिलेबी घेऊनच घरी परत असतात. कोल्हापूरकरांचा हा नियमच जणू अंगळवणी पडलाय. दरम्यान 15 ऑगस्टच्या निमित्तानं एकच दुकानात तब्बल 8 ते 10 टन जिलेबीचा खप होतो. शिवाय या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 50 ते 60 टन जिलेबी विकली जात असल्याचा अंदाज कोल्हापूरच्या जिलेबी विक्रेत्यांना व्यक्त केलाय. जिलेबीची आमची परंपरा आमच्या आजोबांपासून चालू आहे. आज आमची 3री पिढी यामध्ये कार्यरत आहे. ही कोल्हापुरात शाहू महाराजांनी पाडलेली परंपरा आहे. त्यावेळी आमचे शाहू महाराजांची इथून ज्यावेळी भवानी मडगाव मनपाकडे पालखी निघायची त्यावेळी त्यांनी हातीवरून त्यांची मिरवणूक निघताना त्यांनी जिलेबी वाटपाची परंपरा चालू ठेवली. ती आजपर्यंत तशीच चालू आहे. आणि ह्या 15 ऑगस्टच्या दिवशी आमची कमीत कमी 7 ते 8 टन जिलेबी विक्री होते. आणि संपूर्ण जर कोल्हापुरात म्हटलं तर एक 50 ते 60 टनाच्या आसपास विक्री होते जिलेबीची. जिलेबीची तयारी करायची प्रक्रिया ही 8 ते 10 दिवस आधीपासून सुरू असते. जिलेबीमध्ये आमची एकच क्वालिटी आहे, यामध्ये काही प्रकार नाही. पण जिलेबीमध्ये भरपूर प्रकार आहेत. तुपातली जशी जिलेबी मिळते, पनीर जिलेबी मिळते. पण आमची जी जिलेबीची क्वालिटी ते एकच असते, दुसरी आम्ही करत नाही. ऑर्डरनुसार आम्ही पाकातली वगैरे तुपातली जिलेबी बनवून देतो. माळकरांची जिलेबी घेण्यासाठी कोल्हापूरकरांचा ओघ आपल्याकडेच असतो जास्त करून, कारण आपली जी जिलेबी आहे त्याची क्वालिटी कुठेच मिळत नाही. आणि 12 महिने आमची जिलेबी इथं विक्रीसाठी उपलब्ध असते.
धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पवनचक्की संदर्भात बैठक सुरू असताना शिंदे सेनेचे पदाधिकारी आनंद पाटील व खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात पवनचक्कीच्या मुद्द्यावरून शाब्दिक वाद झाल्याचं पाहायला मिळालंय। आनंद पाटील यांनी तुमचेच मामा एजंट आहेत असा उद्गार करतात दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलंय। या कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर हे उपस्थित होत्या। तर उद्घाटनानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी प्रांजल खेवलकर प्रकरणाबद्दल काय महत्त्वपूर्ण माहिती दिली हे पाहूयात। प्रांजल खेवलकर यांच्यावरती गुन्हा नोंद होत असताना ह्युमन ट्रॅफिकिंग ऍक्ट अंतर्गत गुन्हे नोंद झाले होते। तर आता महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग होत आहे। राज्य महिला आयोगाच्या वतीनं गेली 3-3.5 वर्षामध्ये आम्ही ह्युमन ट्रॅफिकिंगच्या विरोधात फार मोठी चळवळ उभी केलेली आहे। याचाच एक भाग म्हणजे आपल्याला कल्पना असेल 2 दिवसापूर्वी सुद्धा बांगलादेशी मुलींची सुटका या ह्युमन ट्रॅफिकिंग मधून वसई येथून केलेले आहे। तो आमच्या राज्य महिला आयोगाचं यश असं म्हणता येईल, कारण की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं कुठेही ह्युमन ट्रॅफिकिंग होत असेल तर तातडीने आमचं ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंट या सर्व घटनेशी संदर्भ आणि संपर्क करून यामध्ये असलेल्या मुलींची सुटका करण्यासाठी प्रयत्न करतो। आणि म्हणून मला कोणत्याही घटना अशा स्वरूपाच्या घडत असतील तर तातडीने त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशन असेल, भरूच असेल, ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंट असेल, राज्य महिला आयोग असेल यांच्याशी संपर्क साधावा। या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केल्यानंतर आणि तपास केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते, खेवलकर याच्या मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये, पेनड्राईव्हमध्ये काही अश्लील व्हिडिओ सापडलेत। याच्यामध्ये पोलिसांनी BNS 77 IT ऍक्ट 66E अंतर्गत गुन्हा नोंद केलेला आहे। हा गुन्हा म्हणजे संबंधित व्यक्तीची परवानगी न घेता अश्लील पद्धतीने तिचं रेकॉर्डिंग करणं आणि त्याचा गैरवापर करणं अशा स्वरूपाचं हे रेकॉर्डिंग आहे। त्या अनुषंगाने आज ही गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे अतिशय अक्षम्य असे हे सगळे गुन्हे आहेत। यामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल तिला कोणतीही पूर्वकल्पना न देता, तिला कोणतीही माहिती न देता, तिची ज्या पद्धतीने अश्लील आणि अश्लाघ्य पद्धतीने व्हिडिओ रेकॉर्ड करणं आणि ही व्हिडिओ सेक्शुअल ऍक्टिव्हिटीच्या संदर्भातली असणं, जेणेकरून त्या संबंधित व्यक्तीला असेल, कुटुंबाला असेल यांना धोका निर्माण करणारा आहे। त्याच्यामुळे यांच्यावरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये अजूनही बरेचसे काही गुन्हे यापुढे देखील दाखल होतील, कारण की फार मोठं हे सेक्स रॅकेट तर आहेच आहे। वाळूज महानगरात पावसाचे जोरदार घुमशान सुरू असून सततच्या पावसामुळे परिसरातील अनेक भाग जलमय झालेत। पेरेत चौक ते वळदाव वस्तीला जोडणारा नळकांडी पूल संततधार पावसाच्या तडाख्याने वाहून गेलाय। परिणामी या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। दरम्यान वाळूज महानगरात पावसाचा जोर सतत वाढत असून कामगार वर्ग व शेतकरी हवालदिन झालाय। तर सततच्या पावसामुळे शेतातील पिकांना तसेच परिसरातील वाहतुकीला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते। या बातमीसह घेऊयात एक छोटीशी विश्रांती, लगेचच परत येऊयात। पाहत राहा न्यूज अनकट। या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह। डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन। कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये। ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। पाहूयात उर्वरित बातम्या। पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या औषधी रानभाज्यांची ओळख शहरी नागरिकांना व्हावी आणि शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी या उद्देशाने यवतमाळमध्ये जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळतोय। तर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी विकास मीना आणि जिल्हा कृषी अधीक्षक संतोष डाबरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महोत्सवाला सुरुवात करण्यात आली। माझं पूर्ण नाव सौ अश्विनी कपिल आत्राम, मुक्काम पोस्ट मंदर, तालुका वणी, जिल्हा यवतमाळ। माझ्या समूहाचे नाव श्रावणी स्वयंसहायता समूह, त्यात मी सचिव आहे। माझ्या ग्रामसंघाचे नाव आकाश महिला ग्रामसंघ, त्यामध्ये मी सदस्य आहे। माझ्या प्रभागाचे नाव भारत माता प्रभाग संघ लाठीलाल गुडा। मी तिथनं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत इथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवमध्ये 4 ते 5
5 वर्षापासून इथे येत आहे आणि ते रानातून शेतातून औषधी न मारल्या त्या रानभाज्या घेऊन येत आहे इथे. मी आज आणली आहे भुईनीम, शेवगा आणि आंबाडीची भाजी, धोपा, चवळी भाजी, काटवलं, कुंजराची भाजी आणि ते काय करवंत, एवढे सारे आम्ही आणलेले आहे आणि ते आमचे खपलेले आहे, जास्त काही राहिले नाही. जे म्हणजे आम्ही त्या बाजारात विकायला नेत असतो तिथे आम्हाला पाहिजे एवढा भाव मिळत नाही, पण इथे आम्ही येतो जे 20ची भाजी असेल तर ती आम्ही 30ला किंवा 40ला अशी जरी विकली तरी पण आम्हाला त्यामधून आर्थिक मदत होते. जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांचा आंदोलनकर्त्याला लाथ मारतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना कुलकर्णी यांनी स्पष्टीकरण देत म्हटलंय की जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे जालना दौऱ्यावर असताना गोपाळ चौधरी नावाचा व्यक्ती आपल्या विविध मागण्यांचे निवेदन पालकमंत्र्यांना देण्याच्या तयारीत होता. मागण्या पूर्ण न झाल्याने त्यांनी आत्मदहनाचा इशाराही दिला होता. त्या पार्श्वभूमीवर तालुका जालना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. मात्र पोलिसांची झटापट करून तो पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला. यावेळी त्यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्नही केला. पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळला. मात्र या प्रयत्नादरम्यान आंदोलनकर्त्याने एका महिला पोलीस कर्मचारीच्या अंगावर देखील रॉकेल टाकलं. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यासाठी बळाचा वापर करावा लागला असल्याचं स्पष्टीकरण उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी आंदोलनकर्त्याला लाथ मारण्याच्या घटनेवर बोलताना दिलाय. गोपाळ चौधरी म्हणून एक व्यक्ती आहे आणि त्याचे कुटुंबीय म्हणजे वडील आणि भाऊ साधारणपणे 1.5-2 वर्षापूर्वी त्याची पत्नी कौटुंबिक वादविवादामुळे निघून गेलेली आहे आणि तिने अमरावती जिल्ह्यात दुसरं लग्न केलेलं आहे. हा पूर्ण प्रकार त्या जिल्ह्यातला आहे. त्यांना वारंवार सांगू नये, आमच्या ज्युरिडिक्शनमधला नाही असं सांगू नये आणि त्यांना योग्य ती कायदेशीर मदत करू नये. त्यांचा हट्ट आणि दुराग्रह काही संपत नाही की आम्ही त्यांना त्यांच्या पत्नीला आणून द्यावं. त्यामुळे ते सातत्याने उपोषणाला बसणे आणि आत्मदहनासारखी आंदोलनं करतात. असं प्रत्येक राष्ट्रीय सणाला ते करतात. कालही त्यांनी तसंच आम्हाला निवेदन दिलेलं होतं. आम्ही त्यांचं मतपरिवर्तन करण्याकरता त्यांच्या भावाला आणि वडिलांना पोलीस स्टेशनला आणलेलं होतं. पोलीस स्टेशनला सर्व कर्मचारी बंदोबस्तामध्ये निघून गेलेले आहेत, बिजी आहेत हे बघून पोलीस स्टेशनला उपलब्ध असलेल्या PSOशी त्यांनी वादावादी केली, झटापट केली, त्यांच्यावर अटॅक केला आणि ते तिथून निघून गेले. आणि कार्यक्रमस्थळी आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर राखेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परंतु वेळीच आम्ही त्यांना रोखलं. परंतु ते खूप आक्रमक झाले होते, ऐकत नव्हते. त्या झटापटीत त्यांनी आमच्या महिला कर्मचाऱ्याच्या अंगावरही रॉकेट टाकलं. मग त्यांना ताब्यात घेण्याकरता आम्हाला थोडासा बळाचा वापर करावा लागला. आम्ही बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध योग्य कलमान्वये पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. जालन्याच्या परतूर तालुक्यातील अकोली गावात मनरेगाच्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, चौकशी अहवाल द्यावा या मागणीसाठी तिघांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय. तर पंकज देशमुख आणि सिद्धेश्वर सोळुंके अशी आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांची नाव आहेत. तर जालना जिल्हा परिषद कार्यालयासमोर ही घटना घडली आहे. तर आंदोलकांनी अंगावर डिझेल ओतून घेताच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं पुढचा अनर्थ टळलाय. या बातमीसह मॉर्निंग बुलेटिन मध्ये ते थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.